Hello student, today's topic is procedure in PL/SQL. First of all, procedure काय आहे ते बघू. The PL/SQL stored procedure or simply a procedure is a PL/SQL block which performs one or more specific task. काय आहे PL/SQL एक अशी प्रोसिजर आहे ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो आणि हे एक सिंपल प्रोसिजर आहे आणि त्यामध्ये आपण एक किंवा एकापेक्षा जास्त टास्क परफॉर्म करू शकतो. ओके, इट इज जस्ट लाईक अ प्रोसिजर इन अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. द प्रोसिजर कंटेन्स अ हेडर अँड अ बॉडी. प्रोसिजरमध्ये काय ते हेडर येते आणि बॉडी येते. ओके, म्हणजे प्रोग्रामचं हेडर फाईल्स अँड देन त्यानंतर बॉडी ऑफ अ प्रोग्राम. हेडर काय आहे? द हेडर कंटेन द नेम ऑफ द प्रोसिजर अँड द पॅरामीटर्स ऑर व्हेरिएबल पास टू द प्रोसिजर. अँड बॉडी मीन्स काय आहे? द बॉडी कंटेन्स अ डिक्लेरेशन सेक्शन्स, एक्झिक्युशन सेक्शन अँड एक्सेप्शन सेक्शन सिमिलर टू अ जनरल PL/SQL ब्लॉक. बॉडीमध्ये काय येते? डिक्लेरेशन सेक्शन येते, त्यानंतर एक्झिक्युशन सेक्शन येते आणि एक्सेप्शन सेक्शन येते. ओके, हे काय झालं? बॉडी ऑफ प्रोग्राम. आणि हेडर मीन्स काय आहे? ज्या हेडर फाईल्स आहे त्या. हाऊ टू पास पॅरामीटर इन प्रोसिजर. व्हेन यू वॉन्ट टू क्रिएट अ प्रोसिजर or a function you have to define parameter. जेव्हा तुम्हाला प्रोसिजर क्रिएट करायची राहते का फंक्शन क्रिएट करायचं राहते त्या तुम्हाला काही पॅरामीटर्सचा यूज करावं लागते. देअर आर 3 ways टू पास पॅरामीटर इन अ प्रोसिजर. फर्स्ट आहे इन, देन आउट, देन इन आउट. फर्स्ट इन काय आहे ते बघणार आहे. द इन पॅरामीटर कॅन बी रिफाइंड बाय द प्रोसिजर ऑर अ फंक्शन. इन पॅरामीटर काय आहे? रेफरन्स बाय द प्रोसिजर ऑर अ फंक्शन. इन पॅरामीटर काय आहे? रेफरन्स करते, त्यामधला डेटा काय करते? रेफर करते प्रोसिजर करण्यासाठी. ओके, म्हणजे आपण काय करतो? डेटा इनपुट करतो. द व्हॅल्यू ऑफ द पॅरामीटर कॅन नॉट बी ओव्हर रिटन बाय द प्रोसिजर ऑर द फंक्शन. देन त्यानंतर आउट पॅरामीटर्स. द आउट पॅरामीटर कॅन नॉट बी referenced by the procedure or a function, but the value of the parameter can be overwritten by the procedure or a function. आउटपुट पॅरामीटर काय आहे? जो डेटा आपल्याला एक्झिक्यूट करायचं राहते ते स्टेटमेंट्स काय झाले? आउटपुट पॅरामीटर्सचे. देन त्यानंतर आहे इन आउट पॅरामीटर. द इन आउट पॅरामीटर कॅन बी रेफरन्स्ड बाय द प्रोसिजर ऑर अ फंक्शन and the value of the parameter can be overwritten by the procedure or a function. जे आपण त्यामधल्या डेटा ओव्हररिटन करतो तो काय झाला? पूर्ण ओव्हरऑल डेटा तो इन आउट पॅरामीटर्सचा झाला. ओके, फर्स्ट आहे क्रिएट प्रोसिजर. त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे. त्यामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला डेटा क्रिएट करायचा आहे जो तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे तो. ओके, पहिले काय द्यायचं आहे तुम्हाला? क्रिएट किंवा मग तुम्हाला प्रोसिजर तिथे लिहायचं आहे. ओके, आणि तिथे काय द्यायचं आहे? त्याचं नाव द्यायचं आहे त्या पॅरामीटर्सचं. देन इज लिहून डिक्लेरेशन सेक्शन लिहायचं आहे. देन तुम्ही स्टार्टिंग कुठून करणार आहे ते तुम्हाला एक्झिक्युटेबल सेक्शनमध्ये लिहायचं आहे. ओके, अप टू एक्सेप्शन सेक्शन म्हणजे स्टार्ट टू एंड कुठपर्यंत करणार आहे ते, आणि एंड लिहून प्रोसिजरचं नाव लिहायचं आहे. ओके, देन त्यानंतर आहे कॉल प्रोसिजर. लेट्स सी द कोड टू कॉल अबाउ क्रिएट द प्रोसिजर. फर्स्ट तुम्हाला बिगिनिंग करून इन्सर्ट युजर म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे तिथे? फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथे यूज केलेलं आहे 101 राहुल. हे काय झालं? तुमचं एक नाव झालं त्या प्रोसिजरचं. ओके, म्हणजे तुम्हाला राहुलला काय करायचं आहे? एक्झिक्यूट करायचं आहे. देन DBMS आउटपुट लाईन द्यायची आहे तुम्हाला. रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली. राहुलचा 101 हा डेटा काय झाला आहे? इन्सर्ट झाला आहे सक्सेसफुली. हे तुम्हाला डेटा काय करायचा आहे? इन्सर्ट करायचा राहुलचा 101.
आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट काय करायचं आहे की हा डेटा तुमचा एक्झिक्यूट झालेला आहे बा, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे ड्रॉप प्रोसिजर. खाली सिंटॅक्स दिलेला आहे ड्रॉप प्रोसिजरचा. तिथे काय द्यायचं आहे, तुम्हाला ड्रॉप करायचं असेल कुठला डेटा तर तिथे ड्रॉप प्रोसिजर लिहून तिथे काय द्यायचं आहे, प्रोसिजरचं नाव द्यायचं आहे. ओके. आज आपण बघितलं प्रोसिजर्स काय आहे आणि कशा प्रकारचे प्रोसिजर्सचे स्टेटमेंट्स आहे ते. ओके. यामध्ये काय काय आहे, ड्रॉपिंग, कॉलिंग अँड क्रिएट प्रोसिजर. ओके. थँक्यू स्टुडंट्स.